नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी एसटीच्या संपाची, कारण आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक होते आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या, अर्थातच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मेस्मानुसार कारवाई करायची की नाही या संदर्भातला निर्णय होणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा निर्णय होऊ शकतो. मेस्माच्या संदर्भात आगामी कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जर संपकऱ्यांवर मेस्मा लावला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात यावर सुद्धा मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. संपावर असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं या आवाहनाला एसटी कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. या आवाहनानंतर 19,000 कर्मचारी आतापर्यंत कामावर रुजू झाले असून 250 पैकी 105 एसटीचे आगार सुरू झाले. रविवारी 734 बसेस धावू लागल्या. सुमारे 1703 फेऱ्यांच्या माध्यमातून 1,04,800 प्रवाशांची वाहतूक सुद्धा करण्यात आली. त्यामुळे हळूहळू एसटीचं रुतलेलं चाक हलू लागलंय का किंवा पूर्वपदावर येतंय का अशी धुकधुक निर्माण झाली. तिकडे जालन्याच्या भोकरदनमध्ये एसटी बसवर काही जणांनी दगडफेक केली. जाफराबाद आगाराच्या बसवर ही दगडफेक करण्यात आल्याचं कळतं. बस चालकाच्या केबिनच्या काचा यामध्ये फुटलेत. भोकरदनहून ही बस जाफराबादला जाण्यासाठी निघाली होती. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही, तरी एसटी बसचं मात्र मोठं नुकसान झालंय. या प्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. काही कर्मचारी पगारवाढ मिळाल्यानं कामावर दाखल झाल्यानंतर तब्बल 1 महिन्याभरानंतर जालन्यामध्ये लालपरी पुन्हा एकदा रस्त्यावर धावू लागले आणि त्यातच काही जणांनी या बाहेर पडलेल्या काही बसवर दगडफेक केल्याच्या घटना काही ठिकाणी घडत आहेत. त्यातली ही जालन्यातल्या भोकरदनची इथली घटना. तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, हळूहळू कर्मचारी कामावर येऊ लागले आहेत, पण तरीही संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. दुसरीकडे जे कर्मचारी कामावर आले आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा विरोध सुद्धा सुरू झालाय. मिलिंद सर, सुरुवातीला सांगायला हवं की जी सरकारने नवीन वेतनवाढ केलेली आहे ती नवीन वेतनवाढ आजपासून कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. जे कर्मचारी सध्या कामावरती आहेत त्यांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. जवळपास सरकारने 41% वेतनवाढ केलेली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा 10 वर्ष सेवा या पूर्ण झालेल्या आहेत त्यांना त्यांच्या पगारामध्ये 5,000 रुपये वाढून मिळताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे त्यांचा पगार आपल्याला 18,800 होताना पाहायला मिळणार आहे. मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता तरी कर्मचारी कामावरती पुन्हा एकदा येण्यास सुरुवात झालेली जरी असली तरीही राज्यभरामधल्या 93,000 जे एस टी कर्मचारी त्यापैकी 73,000 कर्मचारी जवळपास अजूनही संपावरती आपल्याला ठाम असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण की 1 महिना उलटून गेलेला आहे तरीही एस टीचं जे रुतलेलं चाक आहे ते आपल्याला पूर्ववत होताना पाहायला मिळत नाही आहे. त्याचं प्रमुख कारण की एस टीचं विलिनीकरण केलं पाहिजे ह्या मागणीसाठी अजूनही संपकरी आपल्याला ठाम असल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र राज्य सरकारच्या परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीच्या रिपोर्टनंतर आम्ही या संदर्भातला निर्णय घेऊ, विलिनीकरण करणं शक्य आहे की नाही. मात्र तुर्तास तरी राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 28%, त्याचप्रमाणे 41% भरघोस अशी वेतनवाढ देखील जाहीर केलेली आहे. यामुळे आपल्याला पाहावं लागेल की आजच्या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय होतोय. मेस्मा अंतर्गत कारवाईचं शस्त्र आपल्याला राज्य सरकार उचलणार की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आतापर्यंत आपण जर पाहिलं असेल तर जे एस टीचे कर्मचारी कामावरती रुजू होत आहेत त्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना काही जण आपल्याला धमकावताना पाहायला मिळत आहेत आणि त्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये 97च्या वर आपल्याला गुन्हे दाखल झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे
आता आपल्याला आजच्या बैठकीकडे तुषार, ही मुंबई सेंट्रलच्या इथली दृश्य आहेत, पण आता दोन प्रश्न आहेत. एक, सरकार मेस्मा लावण्याच्या तयारीत आहे, सरकार आपल्या आंदोलनावर अर्थात मुद्द्यांवर ठाम आहेत, पण मुळात आज उद्या परवामध्ये पुन्हा एकदा सरकारच्या वतीनं किंवा प्रशासनाच्या वतीनं या संपातनं मार्ग काढण्याचा काही प्रयत्न होणार आहे. अर्थात आता कर्मचाऱ्यांचे नेते आहेत सदावर्ते, तर त्या सदावर्त्यांची पुन्हा एकदा काही चर्चेची शक्यता आहे का पडद्यामागे भेटीगाठी सुरूच आहेत? आपण एकीकडे आपण जर पाहिलं तर संपकरी जे कर्मचारी आहेत त्यांचं नेतृत्व आता आपल्याला गुणरत्न सदावर्ते करताना पाहायला मिळतात. त्यांची एकच भूमिका आहे की विलिनीकरण झालं पाहिजे आणि 20 डिसेंबरला जी हायकोर्टाने तारीख दिलेली आहे तोपर्यंत तुम्ही कर्मचाऱ्यांनी मला सहकार्य करावं, मी विलिनीकरण करून दाखवतो. हा आपल्याला सहकार्य एकीकडं सदावर्ते आपल्याला कर्मचाऱ्यांना करताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडं आपल्याला एस.टी प्रशासनाचे अधिकारी असतील, एस.टीचे आपल्याला परिवहन मंत्री अनिल परब असतील, वारंवार आपल्याला एस.टीच्या कर्मचाऱ्यांना विनंती करताना पाहायला मिळतात की तुम्ही लवकरात लवकर कामावरती रुजू व्हा. मात्र आताही आपण जर पाहिलं तर जवळपास 80% एस.टीचे कर्मचारी राज्यभरातले आपल्याला संपावरती आहेत. आपण मिलिंद सर 250 डेपो आहेत, त्यातले फक्त 105 डेपो आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे आताही 60% महाराष्ट्रभरातले डेपो आपल्याला बंद आहेत. आणि हे बंद फक्त एक आठवड्यासाठी नाही, गेल्या महिनाभरापासून जे आंदोलन सुरू आहे त्या महिनाभरानंतरही आपल्याला हे 160% डेपो आपल्याला बंद असल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यामुळे विलिनीकरण करण्याची जी एस.टी कर्मचाऱ्यांची मागणी आहे ती टेक्निकल दृष्ट्या आपल्याला राज्य सरकार पूर्ण करताना पाहायला मिळत नाही आहे. मात्र ते त्यांच्या पाठीशी असणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांचं आंदोलन आपल्याला अद्यापही सुरू असताना पाहायला मिळतं आहे. गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला मुंबईमध्ये मुसळधार असा पाऊस झाला होता. मात्र रणरणत्या उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये अजूनही आपल्याला एस.टी कर्मचारी मिलिंद सर या संपावरती ठाम आहेत. हे संपावरती ठाम असणारे कर्मचारी फक्त आझाद मैदानामध्ये नाही, तर हे संपावरती ठाम असणारे कर्मचारी आपल्याला मुंबईपासून ते गडचिरोलीमधल्या सर्व डेपोंमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे हे चित्र आणि एस.टीचं रुतलेलं चाक पुन्हा एकदा आणायचं असेल रस्त्यावरती आणि पुन्हा एस.टी पूर्ववत करायची असेल तर परिवहन मंत्र्यांना आपल्याला यामध्ये आणखी प्रयत्न करणं गरजेचं आहे. परिवहन मंत्र्यांना खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलायस तू की परिवहन मंत्र्यांना आणि एस.टीच्या प्रशासनाला आता पुन्हा एकदा समेट घडवण्यासाठी, समझोत्यासाठी काही ना काहीतरी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागतील. कारण 1 महिना उलटून गेलाय आणि जे होणारं नुकसान आहे त्यातून सगळ्यांचंच, म्हणजे सरकारचं, कर्मचाऱ्यांचं, एस.टीचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं हे खूप मोठं आहे. तुषार, तुम्ही राहाच आपल्यासोबत. हरीश डिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेत, आपले प्रतिनिधी नगर जिल्ह्यातले. हरीश, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खेडोपाडी जायचं असेल तर लालपरीशिवाय पर्याय नाही. नगर जिल्ह्याचा विचार केला किंवा शिर्डी आगाराचा विचार केला, कारण शिर्डीमध्ये राज्यभरातून बस येत असतात, किती प्रमाणात बस गाड्या सुरू आहेत आणि कर्मचारी आज पगार जमा झाल्यानंतर वाढीव पगार काही चर्चा करण्याच्या मनस्थितीत येऊ शकतील का? नक्कीच मिलिंद सर, आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी वाहतूक ही लालपरी करत असते आणि त्यातल्या त्यात शिर्डीतला जर विचार केला तर शिर्डीतनं जवळपास 550 फेऱ्या एस.टीच्या होत असतात. मग राज्यभरातनं किंवा इतर राज्यातनं देखील इथे बस शिर्डीमध्ये येत असतात. मात्र गेल्या 40 दिवसापासून हे सगळं ठप्प झालेलं आहे. कर्मचारी कुठेतरी अजूनही त्या भूमिकेवरती ठाम असलेलं बघायला मिळतंय. काल मात्र एक दिलासादायक बातमी आपल्या हाती आलेली होती की कोपरगाव जो आगार आहे, जिथे शिर्डीच्या बस जिथून सुरू असतात, या कोपरगाव आगारातले 350 पैकी 50 कर्मचारी आता कामावरती रुजू झाले. आणि काल पहिली बस जी कोपरगाववरून श्रीरामपूरपर्यंत धावली आहे, पोलीस बंदोबस्तामध्ये ही बस निघाली. प्रवाशांना कुठेतरी थोडासा दिलासा मिळताना दिसतोय. शेवगाव पाठोपाठ आता कोपरगावमध्ये देखील बस सुरू होत आहेत. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर अजूनही ग्रामीण भागातले लोक बसची वाट बघतायत. आता मी अशाच एका बस स्थानकावरती आहोत आणि इथे प्रवासी बसची वाट बघताना दिसत आहेत. बस मिळत नाहीये, मग कुठेतरी खासगी गाड्यांचा त्यांना आधार घ्यावा लागतोय आणि कामावर जाणं असेल, विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाणं असेल, प्रवाशांचे काय हाल होत आहेत, काय परिस्थिती आहे. बस बरेच दिवस बंद आहे, तर कसे हाल होत आहेत? तर बस बंद असल्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा म्हणजे डबल भाडं द्यावं लागतंय. त्यानंतर आम्हाला जाण्यासाठी सुद्धा 2 ते 2.5 तास प्रवासामध्ये जात आहेत. यामध्ये कर्मचारी किंवा सरकारच्या अट्टहासामुळे आमच्यासारख्या अनेक प्रवाशांचे रोजच येताना व जाताना हाल होत आहेत.
कुठेतरी जो अट्टहास आहे जो कर्मचाऱ्यांचा किंवा सरकारचा त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तुम्हाला काय वाटतं, बस सुरू झाली पाहिजे का, कसे हाल होत आहेत? नाही, बस सुरू झाली पाहिजे. खूप त्रास होतोय. तर खाजगी गाडीने प्रवास करणं खूप अवघड होत आहे. रस्ता खूप खराब आहे आणि खाजगी गाडीवाले डबल भाडं आकारून आणि रिस्की आहे. कोरोनाच्या काळात खाजगी गाडीत प्रवास करणे, लोक मास्कचा वापर वगैरे करत नाही आणि भाडे दुप्पट असल्यामुळं खूप त्रास होतोय प्रवास करण्यासाठी. पण पैसा जास्त जातो आणि प्रवास सुखरूप होत नाही आहे. तर लवकरात लवकर शासनाने यावर तोडगा काढला पाहिजे आणि बस लवकरात लवकर या सुरू झाल्या पाहिजे असं आमचं मत आहे. कुठेतरी कर्मचाऱ्यांच्या देखील अनेक मागण्या मान्य झाल्यात, मात्र विलिनीकरण हा एकच मुद्द्यावरती अजूनही कर्मचारी ठाम दिसत आहेत. कुठेतरी त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे आणि सुरू केलं पाहिजे. हो, कर्मचाऱ्यांनी यावर समजून घेतलं पाहिजे. पण शासनाने कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह केले पाहिजेत आणि यावर तोडगा निघणं खूप गरजेचं आहे आणि बस लवकरात लवकर या सुरू होणे गरजेचं आहे. प्रवाशांना मिलिंद सर हेच वाटतंय की बस लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे, कारण लाल परीवरती जो विश्वास आजही लोकांचा आहे की ज्यावेळी खासगी गाड्यातनं हे प्रवास करतायत, जीव धोक्यात घालून सगळे प्रवास करतायत, अव्वाचे सव्वा पैसे या खासगी वाहन चालकांना द्यावे लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांची जी इच्छा आहे कुठेतरी सरकारने यांच्या कामगारांची बाजू समजून घेतली पाहिजे आणि कामगारांनी देखील सामान्यांचा विचार करून हा संप मिटवला पाहिजे. हरीश, तू राहत आपल्यासोबत. अहमदनगर पुन्हा एकदा जिल्ह्यातल्या मुंबईला हरीश, पुन्हा एकदा मुंबईला जाऊयात, कारण तुषार रूपनवर आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत काही स्थानिक लोक आहेत. तुषार, या सगळ्या लोकांचं काय म्हणणं आहे प्रवाशांचं? मी स्वतः या प्रवाशांसोबत उभा आहे. सुरुवातीला प्रेक्षकांना मी काही सेकंदासाठी या परेल डेपोची दृश्य दाखवतोय. या परेल डेपोमधून मिलिंद सर सकाळी 8 वाजता आपल्याला प्रवाशांच्या रांगा लागत असतात आणि याच परेल डेपोमधून आपल्याला संपूर्ण राज्यभर आपल्याला ST जाताना पाहायला मिळत असते. मात्र आज या सगळ्या STया गेल्या महिनाभरापासून एका जागी उभे असल्याचं पाहायला मिळते. आपल्यासोबत एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाला नांदेडला जायचं आहे. गेल्या काही तासांपासून ते परेल डेपोवरती आपल्याला डोळे लावून राहिले. ST कधी बाहेर पडते आणि आपण STने कधी जातोय, काय सांगाल तुम्ही? कुठे तुम्हाला नेमकं जायचं आहे, काय तुमची अडचण आहे? आम्ही इथे अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथं अभिवादन करण्यासाठी आलो होतो. तर इथं परेल बस डेपोला आलो, पण इथं बसची व्यवस्था नाही आहे आणि सांगत पण बस बंद आहे म्हणून सांगत आहे. अजून जे काय निर्णय सरकारनं निर्णय लवकर घ्यावा म्हणजे विनंती आहे. ताई, काय सांगाल तुम्ही, काय अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागतंय? ट्रॅव्हल्स पण मिळत नाही आहे, बसची सुविधा नाही आहे. कसं जायचं आम्ही इथून? गाव पण खूप लांब आहे. कोणतं गाव आहे तुमचं? आमचं माहूर माहूर, नांदेड जिल्हा. मिलिंद सर, या प्रवाशांच्या आपण व्यथा ऐकल्या असतील. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी मुंबईमध्ये दाखल होत होते. मात्र मुंबईमधून परतत असताना त्यांना ना STची सोय आहे ना ट्रॅव्हल सुरू आहेत आणि ST सुरू आहे की नाही आहे हे प्रशासनाकडून प्रवाशांना सांगितलं जात नाही आहे. प्रवासी गेल्या अनेक तासांपासून फक्त गेटवरती डोळे लावून राहिलेत की ST कधी बाहेर पडणार आणि आम्ही आमच्या गावी कधी जाणार. सरकार जर हे चित्र पाहत असेल तर सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि ST कशी लवकरात लवकर सुरू होईल आणि STचं रुतलेलं चाक, GST संपूर्ण राज्यभर लालपरी म्हणून ओळखली जाते. कोविडचा काळ असेल किंवा कोणतंही संकट असेल, मात्र ST आपल्याला कधी थांबताना पाहायला मिळाले नाही. मात्र आता खरंय तुषार, आपल्याला STचं चाक जे रुतलेलं आहे ते गेल्या महिनाभरापासून अजूनही गाळात रुतलेलं आहे. त्या गाळात रुतलेल्या चाकाला नेमकं सरकार ऑइलिंग करून कधी बाहेर काढणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. तुषार, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ऑइलिंगचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे विलिनीकरणाचा ऑइल टाकल्याशिवाय STचं चाक काही फिरणार नाही. पाहूयात काय नेमकं होतं ते. कोणाला तरी एक पाऊल मागं घ्यायला लागेल, त्याशिवाय हा तिढा सुटणार नाही. तुषार परळ डेपोतून आपल्याला माहिती देत होते. हरीश दिमोटे आपल्याला शिर्डीतून माहिती देत होते. दोघांचेही मनापासून धन्यवाद. सोलापुरात जाऊयात. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अद्यापही STचा संप सुरूच आहे, त्यामुळे जिल्ह्यातील ST सेवा ठप्प आहे. सोलापुरातील कर्मचारी संपाच्या मागणीवर ठाम आहेत, आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, संपाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना आणि कामगार नेत्यांना थेट कोर्टाच्या माध्यमातून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सोलापूरमध्ये संपकरी ST कर्मचाऱ्यांना कोर्टाच्या नोटिसा बजावण्यात आल्या. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी.
सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, थेट एवढी कारवाई, काय नेमकं कारण, काय म्हटलं या नोटिसीत? मिलिंद सर, आपण पाहतोय की खरं तर साधारणपणे गेल्या 1.25 महिन्यापासून जे आहे या ठिकाणी सोलापुरातील एस टी डेपो जो आहे तो बंद आहे. दिवाळीच्या आधीपासून सोलापुरातील कर्मचाऱ्यांनी जो आहे तो संप या ठिकाणी पुकारलेला होता, तो आजही सुरू आहे. आजही सोलापूर एस टी डेपोमधून कोणतीही लालपरीची गाडी जी आहे किंवा एस टी जी आहे ती बाहेर पडलेली नाही. काही शिवशाहीच्या गाड्या बाहेर पडत आहेत. या दरम्यानच आता हे जे कर्मचारी आहेत, सोलापुरातील जे कामगारांचे नेते असतील किंवा जे संपकरी आहेत, जे महत्त्वाचे आहेत, जे आघाडी ज्यांनी घेतलेली आहे, त्यांना आता नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. सोलापुरातल्या लेबर कोर्टाच्या माध्यमातून ही नोटीस जी आहे ती देण्यात आलेली आहे. सोलापूरचे विभाग नियंत्रक राठोड जे आहेत त्यांनी हा दावा दाखल केलेला होता लेबर कोर्टामध्ये आणि त्यांच्यामार्फत साधारणपणे 25 लोकांना ज्या आहेत त्या या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. या नोटिसीमध्ये सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की आपण जो काही संप करत आहात तो बेकायदेशीर आहे, तो इलिगल आहे, चुकीच्या पद्धतीचा आहे. त्यामुळे आपण हा संप तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आपण कारवाईला सामोरं जावं, अशा पद्धतीची नोटीस जी आहे ती आता लेबर कोर्टामध्ये दावा दाखल केला गेलेला आहे सोलापूरच्या आणि त्या माध्यमातून या नोटिसी या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. नक्की या नोटिशीमध्ये काय म्हटलेलं आहे किंवा कशासाठी हे नोटीस दिलेले आहेत आणि कर्मचाऱ्यांची त्यानंतरही भूमिका काय आहे, म्हणजे मेस्माची तर कारवाईचं एक बडगा उगारण्याची शक्यता आहेच, मात्र तत्पूर्वी सोलापुरातल्या कर्मचाऱ्यांवर या पद्धतीची नोटीस जी आहे ती दिली गेलेली आहे. काय म्हणतायत बघूयात आपण. मला सांगा, राज्य शासनाने जर मेस्मा लागू केला, तुमच्यावर कारवाई केली तर काय भूमिका असणार आहे आपली? माझं नाव बलभीम पारके, मी सोलापूर आगारातील एक कर्मचारी आहे. आज जो लढा दिसतोय तो एस टी महामंडळाच्या राज्य शासनात विलीन करण्यासाठी हा लढा उभा केलेला दिसतोय. आज आम्ही एक लोकमतच्या माध्यमातून आम्ही शासनाला एकच विनंती करतोय की आम्ही तुम्हाला निवडून दिले कशासाठी? आमच्यावर अन्याय झालेला त्याच्या अन्यायातून बाहेर काढण्यासाठी का आमच्यावर अन्याय करण्यासाठी? आज तुम्ही कर्मचाऱ्यांवर बदलीची धमकी देताय, सेवा समाप्तीची धमकी देताय, निलंबनाची धमकी देताय, मेस्माची धमकी देताय, कशासाठी? आजवर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला न्याय मिळेल, आमचा कर्मचारी हा शासनात विलीन होईल, शासनाप्रमाणे वेतन मिळेल, पण तरीही तुम्ही कमी पडता. याच्यामध्ये आमचा दोष नाही, हा दोष शासनाने पगार वाढ केलेली आहे तरी सुद्धा ही भूमिका ताठर भूमिका आहे असं वाटत नाही? नाही सर, आम्हाला माहिती आहे जी वेतन वाढ दिलेली ती कशी दिलेली आहे ती. आम्ही आता जी वेतन वाढ दिलेली याच्यानंतर सुद्धा लवकर नंतर वेतन वाढ दुसरी होणार नाही. त्यासाठी आम्हाला भांडत बसावं लागेल, संप करावा लागेल, त्यासाठी आमचे कित्येक लोकांचे जीव जातील. की आम्हाला एकच याच्यामधून एकदाच न्याय मिळू शकतो. तो एस टी महामंडळात जर राज्य शासनात विलीन झालं तर त्यावेळेसच न्याय मिळू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त कधीच न्याय मिळू शकत नाही. विलिनीकरणावर आपण ठाम आहात. आपण पाहतोय आणखी काही कर्मचारी आहेत. मला सांगा, नोटीस आलेल्या आहेत सोलापुरातले जवळपास 25 कामगार नेते असतील, त्यामध्ये कर्मचारी असतील. काय नक्की नोटिसीमध्ये म्हटलेलं आहे आणि आपली काय भूमिका असणार त्यावर? आता माननीय औद्योगिक न्यायालयाने औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केलेला होता आमच्या विभाग नियंत्रक साहेबांनी आणि त्या नोटीसमध्ये आम्हाला दाव्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही त्वरित कामावर हजर व्हा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू. मला काय म्हणायचं, आम्ही माननीय न्यायालयाचा आदर राखतो, परंतु त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन जर सरकारला मार्शल लॉ सारखे जरी कायदे लागू करावे लागले तरी आम्ही मागे हटणार नाही. आमची एकच मागणी आहे, विलिनीकरण, विलिनीकरण आणि विलिनीकरण. कुठलीही कारवाई झाली, उद्या मेस्मा जरी लागला गेला तरी पण आपण त्या मागणीवर ठामच राहणार आहेत? 100% ठाम राहणार आहोत. मला वाटतंय की आपल्या IBN लोकमतनीच बेधडक म्हणून एक अंगणवाडी सेविकांचा जो संप झालेला होता त्या काळामध्ये एक बेधडक म्हणून कार्यक्रम घेतला होता आणि त्यावेळेस माननीय अनिल परब साहेब हे आमदार होते आणि शिवसेनेच्या आमदारांनी त्या शासनाच्या विरोधात भूमिका मांडली होती की बाबा अंगणवाडी सेविकांना मेस्मा का लावता येत नाही, तर ते शासकीय कर्मचारी नाही, ते वेतन म्हणजे मानधनावर काम करतात. मग एसटी कर्मचारी तरी कुठं शासकीय येतो? म्हणजे विनाकारण तुम्ही एखादी गोष्ट जर लादायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही कधीही ती लादून घेणार नाही आणि आम्हाला शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करा आणि मेस्मा काय त्यापेक्षाही पुढचं तुम्ही कायदा लागू करा. कसाब सारख्या अतिरेक्याला काय सांगाल? आता कारवाई नोटीस आलेल्या आहेत तुम्हाला. मुळात तुम्ही जी मेस्माची आम्हाला धमकी दाखवा कामगार असताना ती मुळात आम्हाला लागूच होत नाही, कारण संविधानाच्या 21 आर्टिकल नियमानुसार आमचा संप अजून मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेला नाही, कारण आम्ही हा दुकोटा पाळतोय. मुळात आज मितीला आतापर्यंत आमचे 48 लोकांचे याच्यामध्ये प्राण गेलेले आहेत आणि तो संविधानानं आम्हाला दुकोटा पाळण्याचा अधिकार दिला आहे.
सरकारने कृपया कुठलीही अशा पद्धतीने चुकीचा वापर करून आम्हाला मेस्मा, निलंबन, बदली असल्या कुठल्याही धमकी देऊ नये. कारण आम्ही आमचा संविधानावर पूर्ण विश्वास आहे. आमची जी लढाई आहे ही संविधानाच्या माध्यमातून चाललेली आहे आणि आमचा पूर्ण विश्वास गुणरत्न सदावर्ते साहेबांवर आहे. आम्ही त्यांच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत आणि आम्ही फक्त एकच सांगणार सरकारला, आमचं तुम्ही विलिनीकरण करून घ्या. निश्चित. मिलिंद सर, आपण पाहतोय की कर्मचारी आजही या ज्या भूमिकेवरती आहेत विलिनीकरणाच्या, ते ठाम आहेत. खरं तर साधारणपणे 1.25 महिन्यापासून हा सर्व संप सुरू आहे सोलापूर डेपोतला. सोलापूर डेपोतली बस सेवा अद्यापही ठप्पच आहे, त्यामुळे कर्मचारी अद्यापही ठाम आहेत. त्यामुळे आता राज्य शासन नक्की यावरती कशा पद्धतीनं तोडगा काढतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिलिंद. सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तिकडे पुणे स्टेशनच्या बाहेर खासगी बस चालक आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये जबरदस्त बाचाबाची झाली. वाहतूक कोंडीवरून या दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला आणि हा वाद इतका टोकाला गेला की बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या. यावेळेला ट्रॅफिक हवालदारानेच काचा फोडल्याचा आरोप बस चालकानं केला आहे. इतकंच नव्हे तर ट्रॅफिक हवालदाराच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. प्रवासी बसमध्ये असताना काच कशी काय फोडू शकतात, असा संतप्त सवाल कंत्राटदाराने विचारलाय. तर बस चालकामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा होत होता असं ट्रॅफिक पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येते. ट्रॅफिक पोलीस DCP राहुल श्रीरामे यांनी या वादावर स्पष्टीकरण देत काच कोणी फोडली हे आम्हाला माहीत नाही अशी भूमिका घेतली. ह्या व्हिडिओद्वारे तुम्ही पुणे पोलिसांची दादागिरी बघू शकता. निव्वळ गुंडागिरीवर आलेले आहेत. आमच्या बस, जी शिवनेरी बस आहे, जी पुणे ते मुंबई येत होती, STची बस असूनसुद्धा पोलिसांची अरेरावी आणि दादागिरी बघा. दगड मारून काचा फोडतात आणि ड्रायव्हरला शिवीगाळ करून मारतायत. आणि ही कंप्लेंट जेव्हा आम्ही करायला गेलो तेव्हा उलट आमच्यावरच कंप्लेंट करायचा विषय करतायत बंड गार्डन पोलीस स्टेशन. आता काय करावं ते आम्हालाच कळेना. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी थेट पुण्याहून आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, नेमकं झालं काय? कारण आता दोघंही परस्पर विरोधी दावा करतात. ट्रॅफिक होती ते माल धक्का चौकामध्ये. त्या ट्रॅफिक मध्ये पोलीस आणि त्या ड्रायव्हरचा वाद झाला. त्या ड्रायव्हरचा आरोप होता की हा माझीच गाडी अडून सोडत नाही, म्हणून त्याने ती मध्ये घातली. म्हणून त्या दोघांमध्ये आपण बघितलं असेल बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली. त्यातनं मग ती गाडी फोडली गेली. पण या चालकाचं म्हणणं आहे, बस चालकाचं, की पोलिसांनीच दगड मारला. पण पोलीस म्हणतात की दगड तिथल्या संतप्त नागरिकांनी मारले, आम्ही मारलेलं नाही. त्यामुळं खरं कोण बोलतं आणि खोटं कोण बोलतं हे CCTVतनं समोर येणार आहे. म्हणून जेव्हा याचा CCTV समोर येईल तेव्हाच हा नेमका काय प्रकार आहे तो समोर येईल. कारण चौकातली घटना आहे, तिथं CCTV आहेत. तर रात्री या बस चालकांचं म्हणणं आहे की आम्हाला तिथलं CCTV का दाखवत नाहीत, कोणा का दाखल करत नाहीत. याविरुद्ध ट्रॅफिक DCPचं म्हणणं आहे, राहुल श्रीरामे म्हणतात की याच ड्रायव्हरने तिथं अडथळा आणला वाहतूक नियमनामध्ये, म्हणून आम्ही त्याच्यावर आता गुन्हा दाखल करतोय. त्याला रिसर्च दंडाची पावती दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात इगोतनं हा भांडण झालेला आहे. पण बसची काच फुटली हे तितकंच खरं आहे, कारण त्या दृश्यांमध्ये आवाज येतोय क्लिअर कट. फक्त ती फोडली कोणी हे त्या CCTVतनं चेक केलं तर स्पष्ट होईल. बर. चंद्रकांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. राज्यामध्ये खाजगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोनाच्या चाचण्यांचे दर पुन्हा एकदा नव्यानं जाहीर करण्यात आले. कोरोनाच्या निदानासाठी करण्यात येणाऱ्या RT-PCR चाचण्यांसाठी आता तुम्हाला 350 रुपये द्यावे लागतील. सरकारनं 350 रुपयांची दरनिश्चिती केली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. याबद्दलचा आरोग्य विभागाचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं खाजगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्यानं निश्चित केलेत. आतापर्यंत किमान 5 ते 6 वेळेला या चाचण्यांच्या दरात सुधारणा करण्यात आली. आता नवीन आदेशानुसार राज्यात कुठेही जर का तुम्ही कोरोनाची चाचणी केली तर ती 350 रुपयात उपलब्ध असेल. आणि शासनाचा हा नियम सर्व खाजगी प्रयोगशाळांना सुद्धा बंधनकारक असेल असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान मुंबईमध्ये लसीकरणाची मोहीम अतिशय उत्तमपणे सुरू आहे, त्यामुळेच मोठ्या प्रमाणात लसीकरणाला यश मिळाल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. यावेळेला त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्राकडून वेळेवर लस मिळत नाही, त्यामुळे काही दिवस लसीकरण बंद ठेवावं लागतं असंही ते म्हणाले. कि मुंबई में वैक्सीनेशन जो ड्राइव था वो हमने बहुत ज़ोरों से चलाया था. वो बात और है कि केंद्र सरकार से हमें वैक्सीन नहीं मिली टाइम पे, तो कई दिन हमारे वैक्सीनेशन सेंटर हमें बंद रखना पड़े. लेकिन जो ड्राइव था, जो हमारे हेल्थ वर्कर्स थे, जो हमारी महानगर पालिका थी, जो हमारे राज्य शासन के हॉस्पिटल्स थे, हमने ज़बरदस्त तरीके से ड्राइव को किया था, जिसका आज नतीजा आपको सामने दिख रहा है. और फिर एक बार कहता कि मुंबई शहर एक ट्रांसिट हब है. चाहे इंटरनेशनल फ्लायर्स हो तो भी वो मुंबई में ज़्यादा संख्या में आते, यहाँ से दूसरे स्टेट्स और दूसरे शहरों में जाते. उसी तरीके से मुंबई में काम करने के लिए न्यू मुंबई से, पूना से और आजू बाजू ठाणा से, कई जगह से हज़ारों की संख्या में लोग मुंबई में आते हैं और वो अपना इलाज भी कराते हैं, यहाँ काम धंधा भी करते हैं और वापस अपनी जगह पर जाते हैं. तो वैक्सीनेशन जो है इसीलिए 100% से ऊपर मुंबई शहर में फर्स्ट डोज हुआ है. दरम्यान मुंबईमध्ये सध्या ओमायक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही, पण ओमायक्रॉनचा धोका पाहता मुंबईत योग्य ती सर्व काळजी घेण्यात आल्याचंही अस्लम शेख यांनी म्हटलंय. रुग्णांसाठी चाचणी तसंच क्वारंटाईनची सुद्धा योग्य व्यवस्था करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. आज की तारीख में महाराष्ट्र के अंदर कुछ केसेस पाए गए हैं, लेकिन मुंबई शहर में अभी तक का कोई केसेस ऑन रिकॉर्ड नहीं पाया गया है. और ऐसे भी हमने जो गाइडलाइंस दी हुई महानगर पालिका की तरफ से, राज्य शासन की तरफ से, वो बहुत ही कड़क दी है. जो भी हाई रिस्क कंट्री से जो लोग आएंगे कंपलसरी जो है उनको क्वारंटीन किया जाएगा. अगर उनके पास रहने की खुद की जगह नहीं है तो सरकार की तरफ से 1000 बेड का कोविड सेंटर हमने किया है. कोविड सेंटर में रहना नहीं चाहते तो हमने 20 होटल्स ऐसे रखे हुए जहाँ जाके वो जिस दर्जे में रहना चाहते उस दर्जे के हिसाब से रह सकते हैं, लेकिन क्वारंटीन तो उनको रहना ही है. उसके बाद 7 दिन के बाद RT-PCR करने के बाद भी कूलिंग पीरियड दिया गया कि और 3 दिन उनको वहाँ पे रहना होगा और अगर कोई सिम्टम्स नहीं आया तभी वो बाहर निकल सकते हैं, वरना बाहर निकलने उनको मिलेगा नहीं. 28 डिसेंबरला मुंबईमध्ये काँग्रेसची एक भली मोठी रॅली होणार आहे. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ही रॅली आणि अन्य कार्यक्रम हे कोरोनाच्या नियमांचं पालन करूनच होतील असं आश्वासन सुद्धा अस्लम शेख यांनी दिलंय. पूरे देश के अंदर कई राज्य हैं, कई राज्यों में अभी और इलेक्शंस लगने वाले. आने वाले दिनों में यूपी में इलेक्शंस आने वाले, आने वाले दिनों में पंजाब में इलेक्शंस आने वाले, आने वाले दिनों में और भी राज्यों में इलेक्शन आने वाले, आने वाले दिनों में मुंबई शहर में जो महानगर पालिका के भी इलेक्शंस आने वाले हैं. तो जो वायरेंट अभी आया नहीं है उसके डर से सारी चीज़ें बंद हो जाए, ये भी ठीक नहीं है. जो भी रैलीज़ हो, जो भी कैनवेसिंग हो, वो प्रोटोकॉल को ध्यान में रखते ही करना चाहिए और कांग्रेस पार्टी उसका पूरा ख्याल रखेगी कि कहीं पे इतनी ज़्यादा गर्दी ना हो और हो तो प्रोटोकॉल के नियम पाले गए. वळूयात पुढच्या बातमीकडे. ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्यानं परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारनं कडक निर्बंध जाहीर केले. सरकारनं यासाठी एक नवीन नियमावली जारी केली. यामध्ये दक्षिण आफ्रिकेसह इतर 11 देशांना हाय रिस्क कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. म्हणजे सगळ्यात धोकादायक किंवा काळजी घ्यावी अशा प्रकारचे हे 11 देश आहेत. या देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं अतिशय काटेकोर पालन करावं लागेल. एकूण 11 हाय रिस्क देश निश्चित करण्यात आले आहेत. या हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांवर अतिशय बारकाईनं नजर असणार आहे. याची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. विमानतळावर CEO यादी आपत्कालीन कक्षाकडे आहे. 24 वॉर्डात वॉर रूमला ही यादी दिली जाणार आहे. प्रवाशांच्या पत्त्यासह ही यादी दिली जाईल. म्हणजे ते प्रवासी जर का होम क्वारंटाईन होणार असतील तर 7 दिवस कॉल सेंटरच्या माध्यमातून यांच्याशी सतत संपर्क ठेवला जाईल. क्वारंटाईन असलेले लोक नियमांचं पालन करतायत का नाही यावरही पाळत ठेवली जाईल. वॉर्डामध्ये 10 ॲम्ब्युलन्ससुद्धा तयार ठेवण्यात आली आहेत. पालिकेची पथकं तैनात आहेत.
विदेशातून आलेल्या अनेकांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचं समोर आलंय. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या चिंतेत काहीशी भर पडते. अजूनही विदेशातून अनेक नागरिक मुंबई आणि इतर ठिकाणी येत आहेत. या नागरिकांना विमानतळावरून त्यांच्या इच्छित ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी चालक जातात. या टॅक्सी चालकांना ओमायक्रॉनची भीती आहे, परंतु काळजी घेऊन टॅक्सी चालवत असल्याचं या टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे. बघा, आम्हाला भीती तर आहे, पण कसं आहे की आम्हाला काम तरी आम्हाला म्हणजे आपला करावंच लागतो. आणि त्यासाठी आम्ही मास्क लावतो आणि दुसरं आम्ही सॅनिटायझर ठेवतो त्याच्यासाठी. बाहर से भी आते हैं तो जब मैं गाड़ी बुक करते हैं, मैं जाते हैं सर गाड़ी लेकर, मेरा कोई ऐसी डर नहीं है. जो नया वेरिएंट आया उससे डर नया वैसे भी अभी सुना हूँ, लेकिन नया अभी तो कोई मालूम नहीं. अभी तो जैसे चल रहा है अभी. तो पूरी गाड़ी सैनिटाइजर? हाँ, पूरी गाड़ी सैनिटाइजर रहते सर, पूरी गाड़ी. अभी फिर वापस जो है बोल रहे हैं कि कर्नाटक वगैरह में क्या है लॉकडाउन लगने वाला है. अब ये सब बाहर के जो लोग को सुन के जो है तो यहाँ पे भी थोड़ा डर तो बना ही रहता है. जी ऐसा डर तो है, लेकिन जो है कुछ समझ में आता नहीं है हम लोग को. और रोजाना छोड़ते छोड़ते आदत सी पड़ गई है, तो इसे ये समझ में नहीं आ रहा कि ये कौन सा नया कोरोना है कि नहीं है. हम लोग को काम है लेके उनको ड्रॉप करना, उसके बाद वापस चले जाते हैं. तरह तरह के लोग आते हैं, हम लोग को कुछ समझ में नहीं आ रहा है कि कोरोना है कि नहीं. अभी तक तो सर ऐसा है कि कोई अपने लोग को नवीन वेरिएंट का तो कोई ऐसा नहीं मिला हम लोग को. और हम लोग तो जब भी फर्स्ट नंबर आया था, सेकंड नंबर आया, तो उस समय भी हम लोग टैक्सी यहाँ पे बराबर चलाए. और अभी तक ने भगवान ने रक्षा किया कि कुछ ऐसा हुआ नहीं है. दरम्यान डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागं झालं. पण ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून आला याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिली नाही. त्यांनी कळवलं असतं तर वेळ गेला नसता असा थेट आरोप केलाय कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. आपल्यासोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब आहेत. सूर्यवंशी साहेब, आपल्या एक महाराष्ट्रात सगळ्यात पहिला पेशंट जो आहे तो डोंबिवलीमध्ये आढळलेला आहे. अतिशय वाईट गोष्ट आहे ही. त्याची परिस्थिती कशी सध्या? सध्या त्या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे, त्यांना कोणतेही सिम्पटम्स आता सध्या नाही आहेत. तर या पेशंटबद्दल असं म्हटलं जाते की हा जो पेशंट आहे हा जेव्हा साऊथ आफ्रिकेहून इकडे आला, मधल्या काळात त्याने साऊथ आफ्रिका, दुबई, दिल्ली, मुंबई असा प्रवास केला आणि तो मुंबई एअरपोर्टवरून घरपर्यंत गेला. पण या दरम्यान कुठल्याच अथॉरिटीने त्याचा एक रिपोर्ट जो होता दिल्लीचा तो पॉझिटिव्ह आलेला आहे, तो कुठल्या अथॉरिटीपर्यंत पोहोचलेला नव्हता किंवा पोहोचवला गेला नाही, सांगितलं गेलं नाही. बरोबर आहे. आम्हाला ते पेशंट ज्या दिवशी इथे त्यांनी आपल्या एका लॅबमध्ये टेस्टिंगला गेले आणि त्यांनी जेव्हा त्यांची हिस्ट्री सांगितली तेव्हा लॅबवाल्यांनी पहिल्यांदा आमच्याकडे संपर्क केला. कोणत्या लॅबने? म्हणजे प्रायव्हेट लॅब आहे. प्रायव्हेट लॅबने, अथॉरिटीने कुठल्या नाही? मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीने नाही. पण करणं गरजेचं होतं नाही. आता ज्याप्रमाणे प्रोटोकॉल त्यांना दिला असेल त्याप्रमाणे त्यांनी आता 27 साधारण सर दिल्ली ते मुंबई प्रवासाला बराच वेळ लागतो. तो बाहेर इथे येतो, इथून घरी येतो, त्याला ताप येतो, तेव्हा तो जाऊन टेस्ट करतो आणि त्यानंतर कळवतो. पण ह्या मधल्या काळामध्ये एअरपोर्ट अथॉरिटीने कुठले, दिल्ली असेल, मुंबई असेल, तुम्हाला मेल येतो, मग एकतर तुमच्या मेलमध्ये ती माहिती नसावी किंवा त्यांनी तुम्हाला संपर्क केला नाही, असं आहे का? नाही. आपण जर बघितलं तर केंद्र शासनाने जे ऑर्डर्स काढले आहेत, केंद्राच्या ऑर्डर जे आहेत ते 2 डिसेंबरचे आहेत. त्याच्यापूर्वी 26 नोव्हेंबरला त्यांनी ते आदेश दिले होते, काही देशांची लिस्ट दिली होती आणि तेव्हापासून 26 तारखेपासून आपल्याकडे आता एअरपोर्ट अथॉरिटीकडनं रेग्युलरली लिस्ट येते आहे. हा पेशंट जो आहे हा 23 तारखेला दिल्लीवरनं बोर्ड केलं त्यांनी आणि दिल्लीवरनं ते 24 तारखेला पहाटे मुंबईत आले आणि त्यामुळे कदाचित त्यांची यादी आपल्याकडे कसं समजूया की त्याला तो ओमायक्रॉनचा विषय नंतर आहे, तो खूप लेट आला विषय. 24 तारखेला पॉझिटिव्ह आला, जेव्हा तिथे आला तेव्हा मुंबई एअरपोर्टवरती किंवा दिल्ली एअरपोर्टवरती, दिल्लीहून निघाला ऑलरेडी तो बाहेर आला. जेव्हा त्याला मेल येतो, त्याचा नेटवर्क आला नाही, त्याला आलं, त्याच्या आधीच ज्या संबंधित अथॉरिटीत त्यांना मेल गेला असेल तर तिथे क्वारंटाईन करणं गरजेचं नव्हतं का? आता ते मुंबई एअरपोर्टला त्या रुग्णाचं म्हणणं असं की त्यांना जो RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट त्यांचा साऊथ आफ्रिकेचा होता तो 72 तासामध्ये व्हॅलिड होता असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे तो रिपोर्ट त्यांनी दाखवला. तोपर्यंत त्या पेशंटला देखील माहीत नव्हतं की त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, कारण त्याचा तो रिपोर्ट ओपन झालेला नव्हता मोबाईलमध्ये. कॉन्टॅक्टमध्ये आला, परंतु सुदैवाने आपण त्या सर्वांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं. ते सर्वांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले आहेत. हां, जर त्यांना रिपोर्ट लगेच कळाला असता आणि ऑथॉरिटीने जर आपल्याला कळवलं असतं तर आपण त्याला इमिजिएट क्वारंटाईन केलं असतं. आता ह्याच्या संपर्कात आलेले बरेचसे असे लोक आहेत की जे निगेटिव्ह आहेत, पण अशा कुठल्या हायरिक्सवरती आहेत की जे असं वाटू शकतं की बाबा ह्यांना पण पुढे धोका आहे?
कारण का हा बऱ्याच ठिकाणी बाहेर डॉक्टरकडे गेला आहे, जेव्हा तिथे गेला असेल तेव्हा बाकीचे पेशंट पण असतील, डॉक्टरही सुदैवाने चार ठिकाणी त्यांनी गेले. ज्या डॉक्टरकडे गेले त्या डॉक्टरकडे ते सकाळच्या वेळेत गेले होते आणि त्या डॉक्टरना आम्ही विचारल्यानंतर त्याने सांगितलं की पेशंट दुसरे कुठलेच नव्हते. डॉक्टरने स्वतःचा देखील RT-PCR टेस्ट करून घेतली, ती पण निगेटिव्ह आहे. ते ज्या टॅक्सीने आले त्या टॅक्सी ड्रायव्हरची पण टेस्ट निगेटिव्ह आहे. या व्यतिरिक्त आपल्याला त्यांच्यासोबत जे विमानामध्ये सहप्रवासी होते ते वेगवेगळ्या ठिकाणचे होते, पण त्यांची देखील टेस्ट जी आहे ती पण केलेली आहे त्या ऑथॉरिटीने, ती पण निगेटिव्ह आलेली आहे. त्यामुळे त्यांचं जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालं, त्यांचे घरचे असतील, त्यांच्या बिल्डिंगमधले असतील, ते सुदैवाने सगळे निगेटिव्ह आलेले आहेत. त्यांना कोणालाही संसर्ग झालेला नाही. सर, नोडल ऑफिसर तुमचे कुठे आहेत मला सांगा. मुंबई एअरपोर्टवर दिल्लीचा जो रिपोर्ट आहे तो पेशंटला कळतो पॉझिटिव्ह आहे म्हणून. तुम्ही म्हणताय की तुम्हाला एअरपोर्ट अथॉरिटीने कळवलेलं नाही आहे. मग इथे तुमच्या नोडल ऑफिसरना तिथे मेल येतो, तुम्ही म्हणताय संध्याकाळी मेल येतो असं म्हटलं. आता सुरू झाली, आता सुरू झालं म्हणजे कुठेतरी एअरपोर्ट अथॉरिटी कमी आहे ना. नाही, एअरपोर्ट अथॉरिटी कमी आहे की नाही याच्याबद्दल काहीच भाष्य करण्याचा मला अधिकार नाही आहे. पण तुम्ही आता थोड्या वेळापूर्वीच म्हटलं ना आमचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि महापालिका कुठेतरी कमी पडते म्हणताय, ते चुकीचं आहे असं मी सांगतोय. साहेब, महापालिका कुठेच कमी पडत नाही. 295 लोक आले, इथे आले, ते गेले. नॅशनल अवॉर्ड मिळालाय कोविड इनोव्हेशन मध्ये. त्याच्याबद्दल अभिनंदन ना, त्याच्याबद्दल अभिनंदनच आहे. पण साहेब, चुकीची माहिती कशी 109 अजूनही संपर्कात नाहीये. हो, पण संपर्कात नाही म्हणजे त्यांच्याशी कंटिन्युअस संपर्क होतोय ना आमच्या लोकांचा. साहेब, त्यांना येऊन किती दिवस झाले? याचा अर्थ आम्ही कमी पडतोय असं नाही. त्यांना येऊन किती दिवस झाले? हो, त्यांना येऊन आता कोणाला 3 दिवस झाले असतील, कोणाला 4 दिवस झाले असतील, परंतु संपर्क तर होतोच आहे त्यांच्याशी. तुमचं म्हणणं आहे की तुमची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्णपणे यंत्रणा सक्षम आहे. सक्षम, त्यांचं म्हणणं एकदम सक्षम आहे, पण तरी आकडेवारी जी सांगते त्यानुसार तसं स्पष्ट होत नाहीये. अजित मांढरे, विजयटीन लोकमत, डोंबिवली. वळूयात पुढच्या बातमीकडे. भिवंडीमध्ये सेल्फीच्या नादात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. सेल्फीच्या नादात एका 13 वर्षीय मुलानं आपला जीव गमावला आहे. मोहम्मद उबेद शेख असं या मुलाचं नाव आहे. एका जुन्या पुराण्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन सेल्फी काढण्याचा त्याचा प्रयत्न होता. सेल्फी काढताना त्याचा तोल गेला आणि तो थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खालती पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. शांतीनगर परिसरातल्या पिराणीपाडा इथे ही घटना घडली. सदर इमारत महानगरपालिकेनं अनधिकृत ठरवली होती, अर्धवट पाडून ठेवली होती. मात्र तरीही इमारतीच्या पहिल्या तसंच दुसऱ्या मजल्यावर परिसरातली मुलं खेळण्यासाठी जात होती. यापूर्वी सुद्धा इथे असेच अपघात घडले आहेत. यासोबत नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि या महत्त्वाचं, आपल्या हातात सहज मोबाईल असतो आणि आपण यूट्यूब बघत असतो, तेव्हा यूट्यूबवर news18 लोकमत टाईप करा. आमचं जे चॅनल दिसेल या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे सर्व व्हिडिओज किंवा प्रत्येक क्षणाच्या अपडेट्स ज्या आम्ही यूट्यूबवर टाकत असतो या सगळ्या तुम्हाला अगदी प्रवासात सुद्धा पाहता येतील. तेव्हा news18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासोबतच घरातून बाहेर पडताना आवर्जून मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न करा. मी आता स्टुडिओतून बाहेर बाकी सहकाऱ्यांच्या बरोबर कामाला जातोय, त्यामुळे मीही आता मास्क घालणार आहे. आपणही घरातनं बाहेर पडताना आवर्जून मास्क घाला, कंटाळा करू नका.